उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार. पण जी ITची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे, पण आता ह्या ITच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं राहील. कालच ITची नोटीस आली तरी अजून ITत फिरतायत, म्हणजे फरक हे ना पडलेला नाही आहे. काल कोणाला नोटीस आल्या, कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून, आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे. खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचारावर करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो. संजय गायकवाड यांचा मारहाणीचा व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ कोणी केला याबाबत मी स्वतः चौकशीची मागणी करणार आहे. माझ्या घरी घुसून अशा पद्धतीने कोणी व्हिडिओ केला आहे तर तेच उलट चौकशी. हे उलट चौकशी करतील, ठीक आहे, करू दे. पण जे चौकशीत किंवा त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच्यावर चौकशी होणार की नाही? आणि जे समोर तुमचे दिसत आहेत, जे फोनवर बोलताना तुम्ही काय डोळे झाकून फोनवर बोलत होतात, मग दिसतंय कसं? सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय, तो दिसतोय कसा? बघा, एकंदरच तुम्ही बघा, सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे, ते टॉवेलमध्ये बसलेले ज्यांच्या खाकेत टॉवेल असतो, मग परवा तो बुक्के मारणारा आमदार, आज हा, हे सगळे बनियनची ॲडव्हर्टाईज करायला लागलेत का? आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावे अश्लीलताची कारवाई झाली पाहिजे खरं तर. एका ठिकाणी वेगळं म्हणतात की ते पैसे माझे होते, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. नाही, पैसे त्यांचे होते ना. नोटबंदीनंतर काय हे होतं लिमिट 2 लाखापर्यंत आहेत. 2 लाख की जास्त आहे त्याच्यात. नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून, ह्या कायद्यातून शिरसाटानं सूट आहे का? सर, संजय गायकवाड संदर्भात आता मरीन लाईन्स पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर एखादा आमदार इतका राजरोसपणे मारहाण करताना जर व्हिडिओ समोर आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल होतो. बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे. खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का? ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ॲक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. एक बार हिंदी में जानना चाहेंगे, एक वीडियो जो है बहुत सारे संजय अभी बहुचर्चित हुए हैं. उसमें संजय गायकवाड़ परसों जो गद्दार थे उन्होंने बुक्केबाजी की है. आज संजय सिरसाट है जो बनियान अंडरवेयर में बैठे हैं. बाजू में हम जिस खोखे के बारे में बात करते आए 50 खोखे एकदम ओके, वो शायद एक खोखा दिख रहा है. पहली बात तो यही है कि ये सारी हरकतें जो बनियान चड्डी पे हो रही है, बाजू में पूरे बैग भर के पैसा है, ये सारे नोट आए. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.